शेतकरी बंधूंनो, 30 मार्च रोजी वडगाव तेजन, तालुका लोणार आणि जिल्हा बुलढाणा येथे एक भयंकर घटना घडली. आपल्याबरोबर एक शेतकरी आहेत, सतीश तेजनकर यांचा 1400 खोडांचा आंब्याचा बाग होता. 5व्या वर्षीचा आंबा होता, फळ लागले होते. या शेतामध्ये गहू पेरलेला होता आंतरपीक म्हणून, आणि आंतरपीक गहू जो आहे तो काढलेला होता आणि कुटार होतं खाली. बाजूच्या शेतामध्ये गहू काढून कुटार जो होता त्याला शेतवण्यात आलं, पेटवण्यात आलं. आणि त्या दिवशी असं भयंकर घडलंय की संध्याकाळी 6 वाजता हे जे पेटवलेलं रान आहे ते खूप वादळ वारा आलं आणि सर्व दूर पसरलं. आणि याच्यातच सतीश भाऊ तेजनकर यांच्या शेतामध्ये कुटाराने पेट घेतला आणि पूर्ण 1400 आंब्याचे झाडं जळालेत. हे 1400 झाडं नाही जळाले नुसते, तर समोर पहा मित्रांनो, ते एक मोठं आंब्याचं झाड आहे. 100 फुटापेक्षा जास्त, 150 फुटापेक्षा जास्त आंब्याचं झाड, ते वरच्या शेंड्यापर्यंत जळालं. आता याच्यानंतर आपले चिंचोली बोरेचे रविभाऊ बोरे यांनी पाहणी केली आणि त्यांनी सांगितलं सतीश भाऊला की उदासी साहेब आहेत, ते तुम्हाला या प्रकरणातून काहीतरी मदत करू शकतील. आणि मला रात्री 10 10:30ला फोन आला सतीश भाऊचा की साहेब माझी आंब्याची बाग आहे, त्यांनी व्हिडिओ वगैरे पाठवले, पूर्ण जळाली आहे, तुम्ही काही करू शकता का. आणि आज 5 तारखेला मी सकाळी इथे आलो. मित्रांनो, मी सतीश भाऊला खूप म्हणजे प्रॉमिस केलेलं आहे की मी ही आंब्याची बाग लवकरच तुम्हाला एकदम चांगली करून देतो. तर अमोल सर, आज एक दाखवा परिस्थिती की आंब्याची बाग पूर्णपणे 100% जळालेली आहे. आणि जसं आता सतीश भाऊचं म्हणणं आहे की हे झाडं सुधरूच शकत नाही साहेब, आणि काहीच होऊ शकत नाही. तर या प्रकारे भरपूर झाडं आहे, 90% झाडं अशी आहेत, आणि काही थोडेफार झाडं आहेत जे थोडे हिरवे आहेत, परंतु नुकसान 99.99% झालेलं आहे. तर आज आपण सतीश भाऊला काही घटक देत आहोत, उदासी तंत्र जोड देत आहोत, आणि या पिकाला, या आंब्याच्या बागेला आपल्याला एकदम सुंदर अशी बाग बनवून देण्याकरता मी कटिबद्ध आहे. आणि आज 5 एप्रिल रोजी आपण इथून सुरुवात करत आहोत. तर मित्रांनो, बरोबर आपण 41 दिवसाला हा व्हिडिओ काढणार आहोत. आणि या 1400 पैकी सतीश भाऊचं म्हणणं असं आहे की माझ्या 1000 झाडं जरी चांगले झाले, 400 गेले तरी चालतात, परंतु मी कटिबद्ध आहे 1400च्या 1400 झाडं पूर्ण चांगले बनवून देण्याला. तर आज आपण 5 एप्रिलला हा व्हिडिओ बघत आहोत, आणि याच्यानंतर आपण 41 दिवसानंतर बरोबर या बागीचा पुनर्निरीक्षण करून मी तुमच्यासमोर मांडणार आहे. धन्यवाद, नमस्कार. 10 रुपये देतो होता आपण एका झाडाला, फक्त 10 रुपये.